स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहे Vivo V14 हा जो मोबाईल आहे Vivoने काढलेला आहे। नवीन मोबाईल लॉन्च होणार आहे आपल्या अपकमिंग मोबाईलमध्ये, हा लिस्टमध्ये आलेला आहे मोबाईल अपकमिंग मोबाईलमध्ये। तर याचे स्पेसिफिकेशन आपण जाणून घेऊ, आपण काय काय याच्यामध्ये आहे ते जाणून घेऊ। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसं केलं तर काही वांधाच नाही। तर चला पुढे ढकलूया। तर मित्रांनो याच्यामध्ये आहे Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चं प्रोसिजर। 7 Gen 3 चं जे प्रोसिजर आहे ते मोठं प्रोसिजर आहे 7 Gen 3 चं, जे की या मोबाईलमध्ये येऊन राहिलं आणि हे तुम्हाला मी दाखवून राहिलो। इकडून दिसतच असेल आपली मोबाईलची स्क्रीन, जे की 7 Gen 3 चं प्रोसिजर आहे, मोठं प्रोसिजर आहे। आणि त्याच्यासोबत जे CPU कूलिंगची जे की थंड ठेवू शकतात, थंड ठेवू शकतात, त्याच्यासाठी याले प्रोसिजर दिले आहेत या मोबाईलमध्ये। आता मी दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये जे प्रोसिजर दिले आहेत ते आहेत ऑक्टा कोर 2.63 GHz सिंगल कोर दिलं आहे, प्लस 2.4 GHz आणि प्लस 1 GHz अशी जे कोर दिले आहेत त्याला ते CPU कूलिंगसाठी आहेत, जे मोठे आहेत ते पण 7 Gen 3 साठी, जे की Qualcomm स्नॅपड्रॅगनचं होतं। आणि त्याच्यासोबत तुम्हाला आता आपण गोष्ट करू की जे रॅम आहे, जे की रॅम 8GB याला देऊन राहिले हे, 256GB इंटरनल स्टोरेज, जे की मोठा स्टोरेज आहे, जे की रॅम पण मोठा आहे। आणि टेन्शनचं काम नाही, किती विचार बा किती काही करा। आणि याच्यासोबत जी स्क्रीन आहे, जे मोबाईलची स्क्रीन आहे 6.78 इंचाची आहे। 6.78 इंच म्हणजे की मोठा तुम्ही डिस्प्ले आहे, एवढा नाही समजा एवढा असणार। आणि याच्यासोबत 17.22 सेंटीमीटरची स्क्रीन आहे। आणि याचा जो रेशो आहे तो 1260 मल्टिप्लाय बाय 2800चा रेशो दाखवते, पिक्सलची जी व्हिडिओ दाखवते। ॲमोलेडचा डिस्प्ले, सुपर ॲमोलेडचा पाहिजे असता या मोबाईलमध्ये, ॲमोलेडचं दिलं चला ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला 120 रिफ्रेश रेट आहे, जो की आपण रिफ्रेश करतो ना मोबाईल, ते 120चा रिफ्रेश रेट आहे। 60चाही चालू शकते, पुन्हा 120चा मोठा आहे। आणि याच्यासोबत आपल्याला ना बेंचलेस विथ पंच होल डिस्प्ले आहे, म्हणजे डिस्प्ले मधारच कॅमेरा आता 30 येऊ राहिली, हो मधारच कॅमेरा येऊ राहिली। याच्यासोबत आता कॅमेऱ्याचा आता गोष्ट करू, कॅमेरा किती असणार आहे। 50 मेगापिक्सलचा आहे, डबल एक 50 मेगापिक्सलचा आहे, डबल काहीच नाही, तर बस दोनच कॅमेरा, डुअल कॅमेरा सेटअप आहे याच्यात। 4K ची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, 30 FPS रेकॉर्डिंग करते। 30 FPS म्हणजे मोठी रेकॉर्डिंग नाही आहे, पण बरी आहे, 4K आहे म्हणून एक नंबर आहे। आणि याच्यासोबत तुम्हाला स्मार्ट ओरा फ्लॅश सुद्धा आहे, LED जी लाईट असते ना त्याच्यात स्मार्ट ओरा आहे, ते काय माहिती कशी आहे ती। आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट आहे, 50 मेगापिक्सलचा म्हणजे मोठा फ्रंट, म्हणजे सेल्फी गिल्फी चांगली निघते, सेल्फी गिल्फी एक नंबर निघते। 4K ची आहे ती बिन सेल्फीमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि 30 FPS वर रेकॉर्डिंग करते, जे याच्यामध्ये जे रेकॉर्डिंग आहे 30 FPS वर। आणि 4K ची क्वालिटी म्हणजे चांगली क्वालिटी आहे। आणि याच्यात जी बॅटरी काय, जी मोठी बॅटरी आहे याच्यात 5500 mAh ची, म्हणजे 500 mAh ची आहे, 5500 mAh ची 80 वॅटचं चार्जर आहे। कमीत कमी 40 ते 50 मिनिटात चार्जिंग फुल, 80 वॅटचं चार्जर आहे चार्जिंग ते फास्ट होणार आहे। माझ्यासाठी 30 मिनिटात होणार आहे चार्जिंग यानं, कारण की 80 वॅटचं चार्जर हे की फास्ट चार्जिंग करू शकते। आणि इंडिया 5G सपोर्टेड आहे, जे की चार्जिंग पण उतरणार नाही, आणि 5G अनलिमिटेड बी नाही। आणि त्याच्यासोबत तुम्हाला 256GB इंटरनल स्टोरेज आहे, जो की मोठा स्टोरेज आहे। नो एक्सपांडेबल आहे हा स्टोरेज, जसं की दाखवलं नाही याच्यात। आणि डस्ट रजिस्टर आहे, वॉटर रजिस्टर हा मोबाईल आहे, जो की मोठा आहे मोबाईल। आणि खूप विवोने चांगला मोबाईल काढलेला आहे, Vivo V14, जो की एक नंबर मोबाईल आहे। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।